नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश परब. मी सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अनिकेत रसमची भेट घेतली आणि नंतर मग डेमोची आमची जे सुरुवात होती दाखवली आपण. आणि सर्वप्रथम म्हणजे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो मी, कारण आपली 1K फॅमिली कंप्लीट झाली आणि अजूनही पुढे आपण खूप माइलस्टोन हिट करणार आहोत. मित्रांनो, तुमका वाटलं असतं असे काय बसले काय काम करत नाही. तर विषय कसा, आज आमचा सुट्टीचा दिवस आहे. म्हणजे तर आम्ही 9 जण असतो, तर आम्ही 2 ग्रुप पाडले आहेत कामासाठी. एक ग्रुप काम करता, काल आमची टर्न होती, आज दुसऱ्या ग्रुपची टर्न आहे. तिकडे काम चालू आहे, त्यामुळे आमका जरा आज आराम आहे. त्यामुळे बसलो होतं तिकडे काहीतरी. काय रे आमचं घर काय आज काय आहे मग जेवणामध्ये किरण? चना मसाला, भात, राईस आणि राईस. चना मसाला आणि राईस. ओके, स्टीम राईस. आणि सौरभ काय करता? टोमॅटो. अरे पद्धतशीर योग या मशीन मधनं आपण टोमॅटोचे एक बेस घ्या करतो, पीस काढतो. कोणाचा? हा, वळंजू बघतोय तोंडाच्या मागे लागताना बस प्युरी झाली. प्युरी. ओके, आवाज ऐकलास मा? गडगडता जोरात. आणि आम्ही जस्ट बसलेलो आमच्या त्या पुढच्या डक्क्यावर आणि लांबसून पांडून बघल्यान जॉत धरल्यान. आता जॉत धरलेला आकडे. जॉत म्हणजे काय, आता बऱ्याच जणांना माहिती असतात आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी बघा काय असतं ते. जोत माहिती आहे त्याला बऱ्याच जणांना ना. तर पांडूक जॉत धरू घेता. माका एवढा परफेक्ट आहे ना, मी धरूचा प्रयत्न केला याच्या अगोदर. लेट्स सी. पांडू चल, स्किल दाखव तुझे. पूर्ण गोप्रो काय करतो? पूर्ण गोप्रो काय? मोबाईल करा ना हो. बघूया तरी. गेला पडा दादा. शेज आहे नवीन पाडा. शेज म्हणजे काय असता? साईडला काना हा, तर 2 म्हणजे चौकोन होता तो. कळले. त्यामध्ये बाहेर जायचं ना. खालना पण एक असतं ना असं ते का? वळ्या टाकीत नाही, त्यामुळे बैल ना ह्या कसा साईड आहे ना, परत लोक वळ्या पडतला जो खाली पडतो तसा ना मग पडणार नाही. जो हात धरल्याने ती रूम नाही रे, काय म्हणतात रूमनी खालती. आता तो नांगर खाली येतो. आता हिशाड म्हणजे आडवी पूर्ण आहे पट्टी जॉईंट होती. चावल मारलेला मोठा त्या कवळी म्हणतो खालचा ना. म्हणा वरती ना खालती नांगराच्या वराने ह्याच्या आता ती कवळी. आणि खालची मागे मारलेल्या ना एकदम शेवटला खालती ती डिंबरी. झू फक्त हुक लावलेला होता, पूर्ण तो चौकोन तयार होता ना. त्याच्यामध्ये कसला ताजू कसला म्हटलं? शेळी जू. साधा तुमचं घर काय? शाळेकडे. हियो आणि पावला तिथं सांगू. हियो म्हणजे काय? एक वळण नाही. हिरी म्हणजे पुढे जाणे. हियो म्हणजे वळायचा ह्या बाजू वळण नाही. हिरी म्हणजे सर्व पुढे असताना जावचं ते हिरा. आणि पावलारी म्हणजे पायाकडे. म्हणजे तासाच चल. ह्यो 1-1 तास असता. ह्यो मग घातल्यानंतर वर हो. पांडूक जॉत धरूचा होता, पण त्यांचे बैल काय ऐकणारे नाही त्यांचे. नवीन आहे, एक बैल नवीन आहे ना. होय मागच्याच त्यांनी केलो. त्यामुळे त्या पांडूक जमाचा नाही असं नाही, पण
बैलाक जमायचा नाही नवीन माणूस, त्यामुळे लपडा नको लोकांचा. आम्ही ते गेलेला. तर आता काय पांडू, आम्ही इकडे हरकुळात इलो. या इल्यापासून या पहिला जात आम्ही बघलो होय सर. आता आमचं 36 किती 35 एक जोता होती. आता फक्त 2 जोता रवली आहेत. 2 जोता शिल्लक. बाकी सगळ्यांनी गाई गुरा सगळे आपले विकले. काय ठेवूक नाही. तुमच्याकडे जाता तुमचा? नाही आमचा नाही. ती पण हे पण पावर टिलर आमचा मागच्या वर्षीच जात म्हणलं जात होता, पण मागच्या वर्षी एक बैल मेलो, त्यामुळे आता बैल घेऊन मिळालो नवीन. आम्ही पण आमच्या वाडीत पण किती 2-3 जोता असतील. आणि हे पण आता आपण बघलो बैलाचा जॉब घ्या आणि बैलगाडी पण बैल हे प्रमाण हळूहळू कमी होत चालला. पॉवर टिलर इले बरेच जण पॉवर टिलर यूज करतात. तर मित्रांनो, आज बऱ्यापैकी पाऊस पडता आणि पाऊस पडल्यावर हय आमका कोकणात एक गोष्ट आठवता, ती म्हणजे भाजलेले काजी. हय काजी होते थोडे, ते आम्ही भाजतो. निखिल जरा आग घालतात चुलीतात आहे सर. तुम्ही जर काय रे गेला, तुमका पण पाऊस पडत असतात आणि भाजलेले काजी खाऊची आवड असतात, कमेंटमध्ये कळवा. शेवटचे काजी कधी भाजून खाल्ला असते. काजी भाजूचा म्हणजे हात बीत काळे वेळे करूचा आता मोठा काम असता. उद्या काजी भाजतो आता. यार काजी भाजूसाठी डोळे सगळे आमचे दुखले. आले जराशी बाजा बोलते परत जरा परत भाजूया. हे 2 भाजले ते जरा वाजाचे. हे 2 अप्रूव्ह होत. हे 2 अप्रूव्ह पाणी तापय म्हणते. पण काजी ते काढताना प्रॉब्लेम होतो पाण्यावर ठेवून. हात भाजलं तुझं, तो अख्खो काढूचा प्रयत्न कर. औरत तिकडून निखिलने खाल्यान औरत होता काढ बाहेर. मी खातले वळंजू गाणी म्हणता की का वा. वा आल्हाददायक. काय करत भारी लागता का तू. चला वाली आहे तो. चला अरे चला धर त्यातला एक एक घेऊचा केदा आता अंडीचं काम फावरी दिसता माका पण. फावरी काम करता. चुकत जायचं शिकत जायचं काय नाही चलता. शेवटच्या टाळात शेवटच्या मागावर ह्या घाल आणि गजर टाकून भजन संपव. घालून झाला टाळ घालून झाले, बियाणा घालून झाला. आता उगवत तेव्हा बघू.
मित्रांनो, आज आपण जे वॅक्सिनेशन केलं तर त्यामध्ये हरकुळ खुर्द पशुवैद्यकीय दवाखाना येथील परिचर गुरुदास गावडे सरांनी आम्हाला खूप हेल्प केली. म्हणजे सर्व माहिती सांगितली, डिसीज काय असतात, नंतर मग कोणते वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. तसंच त्यांनी जे वॅक्सिनेशन्स असतात ते अवेलेबल केले आणि खरंच त्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो आम्ही आमच्या ग्रुपतर्फे. थँक्यू सर. धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलात की कोंबड्यांना आपण कशा प्रकारे वॅक्सिनेशन केलं आणि आता व्हिडिओ आपण ते एंड करतोय. भरपूर काही काही मजेशीर फॅक्ट होते या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर आपला व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्र मैत्रिणींना घरातल्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि कोकणातले विविध फॅक्ट आपण घेऊन येतोय, शेतीतले विविध फॅक्ट आपण आणतोय आणि इतर मौज मजा असते. काय एक तुम्हाला आनंद देणारे फॅक्ट असतात, आमच्या आयुष्यातील आनंद देणारे फॅक्ट, आमच्या आयुष्यातील तुम्हाला बघून आनंद वाटत असेल असं काय काय दाखवायचा प्रयत्न करतोय. बाकी या शेतात आहोत, इकडे इथं मस्त ग्रीनरी आहे, बघू शकता तुम्ही. इकडे उकळ घातलेली आहे, कुठे तिकडे तरवा रुजून आलेला आहे कुठे कुठे. आणि इकडे बघू शकतो, तिकडे डोंगर रांग आहे एकदम. लिंगोबाचं मंदिर आहे वरती, तिकडे जायचं आहे. तर बघूया, प्लॅन करायचा आहे. आणि बाकी काय, लाईक करा, भरपूर शेअर करा. इतर व्हिडिओंना, लास्ट व्हिडिओंना जसा सपोर्ट केला तसा या व्हिडिओंना पण सपोर्ट करा. आणि ही काय, आनंदात राहा, मजेत राहा, हसवत राहा, हसत राहा, बरे राहा. चला तर मग व्हिडिओ हे संपवतो आम्ही. काय आला बस इतक्याच. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नवीन विषयासोबत, एक नवीन काहीतरी. नवीन काय चालूच असतं आपल्या आयुष्यात, तुमका माहिती आहे. हसत राहा. धन्यवाद. बाकी देवा काळजी.